नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजना, हजारो महिला अपात्र, रिजेक्ट वाल्यांना मिळणार संधी. तर मित्रांनो, नेमकी बातमी काय आहे आणि आणि या बातमीचा संपूर्ण जिल्ह्यातील अपात्र झालेल्या महिलांच्या फॉर्मवर काय परिणाम होणार आहे, तर या सगळ्या बाबीची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला नेमकं कळणार आहे की रिजेक्ट फॉर्म झालेल्या महिलांना संधी मिळणार आहे किंवा नाही. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपणास तात्काळ मिळून जाईल. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती. आणि बघा मित्रांनो, आजचीच न्यूज आहे. नाशिक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता येत्या 17 तारखेला महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यासाठी नाशिक जिल्ह्यातील 7,293 महिला पात्र ठरलेल्या असल्या तरी अजूनही 37,000 महिला पहिल्या हप्त्याच्या लाभापासून वंचित राहणार आहे. तर मित्रांनो, पहिला हप्ता 17 तारखेला रिलीज होणार आहे गव्हर्नमेंटकडून. त्यासाठी नाशिक जिल्ह्यातील 7,293 महिला या पात्र ठरलेल्या आहे, परंतु 37,000 महिला पहिल्या हप्त्याच्या लाभापासून वंचित राहिलेल्या आहे. त्यांच्या अर्जात त्रुटी आढळल्याने चौकशी समितीने त्यांचे अर्ज अपात्र ठरवलेले आहे. आणि मित्रांनो, या 37,000 महिलांचे अर्ज रिजेक्ट करण्यात आलेले आहेत. तर का? अर्जात त्रुटी राहिल्यामुळे चौकशी समितीने हे अर्ज रिजेक्ट केलेले आहे. या महिलांना त्रुटी दूर करून पुढील हप्त्याची प्रतीक्षा करावी लागेल. तर यासाठी या महिलांना काय करावं लागणार आहे आता, की ज्या काही त्रुटी सांगितलेल्या आहे तर त्या त्रुटी दूर कराव्या लागणार आहे, तरच त्या पुढील लाभासाठी पात्र ठरणार आहे. तर मित्रांनो, आता ह्या ज्या काही अपात्र रिजेक्ट झालेले फॉर्म आहे तर त्या संदर्भातला निर्णय काय होणार आहे तर पुढे बघूया आपण या ठिकाणी. तर बघा या ठिकाणी, लाडकी बहीण योजनेसाठी जिल्ह्यात आतापर्यंत 7,37,883 महिलांनी अर्ज दाखल केले. अजूनही 2,00,000 अर्ज पडताळणी समितीकडे दाखल झाले आहेत. म्हणजे 7,37,583 महिलांनी अर्ज केलेले आहे, त्या पात्र झालेल्या आहे आणि अजून पडताळणी समितीकडे 2,00,000 अर्ज बाकी आहे. आणि त्याची पडताळणी झाल्यावर पात्र किंवा अपात्रतेचा निर्णय घेण्यात येईल. म्हणजे या सगळ्या अर्जाची ज्यावेळेस छाननी होईल त्यानंतर पात्र अपात्र झालेल्या जे काही अर्ज आहेत तर त्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. अर्थात या ठिकाणी अपात्र म्हणजे रिजेक्टेड झालेले जे काही फॉर्म आहे त्याबाबत सुद्धा निर्णय घेतला जाणार आहे. तर जिल्ह्यातून साधारणतः 10,00,000 महिलांचे अर्ज प्राप्त होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. म्हणजे एकट्या नाशिक जिल्ह्यामध्ये 10,00,000 महिलांचे अर्ज प्राप्त होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही स्थिती आहे की लाखो महिलांचे अर्ज रिजेक्ट झालेले आहे आणि त्यांना जर संधी दिली नाही तर पुढे येणाऱ्या निवडणुकीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. तर या सगळ्या बाबीचा परिणाम म्हणजे ज्या महिलांचे फॉर्म अपात्र झालेले आहे तर त्याच्यावर सुद्धा निर्णय या ठिकाणी होणार आहे, असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. पुढे बघूया मित्रांनो आपण. तर बघा या ठिकाणी, लाडक्या बहिणीने सर्व कागदपत्राची पूर्तता करून अर्जाची नोंदणी तातडीने करावी. शक्य नसल्यास आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका अथवा सेतू कार्यालय यांच्या मदतीने हे अर्ज भरून घ्यावे. तर लाडक्या बहिणीने सर्व कागदपत्राची पूर्तता अर्ज भरताना करावी आणि त्यांना जर शक्य होत नसेल तर त्यांनी आशा वर्कर, अंगणवाडी सेविका त्याचबरोबर सेतू कार्यालय येथून हा अर्ज भरावा. त्यानंतर त्रुटी निष्पन्न झाल्यास त्याची पूर्तता करून पुन्हा अर्ज दाखल करावा आणि त्यामध्ये जर त्रुटी निर्माण झाली असेल तर ती त्रुटी पूर्ण करून तो अर्ज पुन्हा दाखल करावा, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांनी केले आहे. तर अशी माहिती अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांनी दिलेली आहे. ही बातमी नाशिक मधलीच आहे की सगळे फॉर्म ज्यावेळेस चेक होईल
त्यानंतर पात्र आणि अपात्र महिला यांची संख्या एकूण किती असणार आहे आणि त्यावर आधारित अपात्र किंवा रिजेक्ट झालेल्या महिलांच्या फॉर्मवर सुद्धा निर्णय घेतला जाणार आहे. अर्थात हा निर्णय नाशिकमध्ये जरी घेतला जात असला तरी त्याचे परिणाम महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात सुद्धा होणार आहे. त्यामुळे निश्चितच आपल्याला एक आशा वाटत आहे की जे रिजेक्ट झालेले फॉर्म आहे छोट्या छोट्या चुकीमुळे, तर त्या महिला भगिनींना सुद्धा परत त्यांच्या त्रुटी पूर्ण करण्याची संधी देऊन पुन्हा फॉर्म भरण्याची संधी देण्यात यावी, अशी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी गव्हर्नमेंटला विनंती करत आहे. तर मित्रांनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर या संदर्भात अजून काही नवीन अपडेट आल्यास आपण ताबडतोब आपल्या चॅनलवर टाकणार आहे. त्यामुळे जर आपण अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.